हॅलो फ्रेंड्स, AR एज्युकेशन या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी अक्षय राजवाडे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो। तर आज विज्ञानाच्या कंटिन्यू लेक्चर सिरीज मध्ये मी काल भाग नंबर 1 मध्ये कार्य, शक्ती आणि ऊर्जा याविषयी बेसिक डिस्कशन केलेलं होतं। तर त्यामध्ये कार्य, शक्ती आणि ऊर्जा ह्या गोष्टी किंवा ह्या बाबी किंवा ह्या संकल्पना एक्सप्लेन करण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी होत्या त्या मी यामध्ये कव्हर केलेल्या आहेत। त्यामध्ये मग बल असेल, त्यानंतर विस्थापन असेल, त्यानंतर होणारं कार्य असेल, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आता कार्य म्हणजे काय, तर कार्य म्हणजे काय की कार्य म्हणजे बल आणि विस्थापन यांच्या गुणाकाराला आपण जे काय म्हणतो कार्य असं म्हणतो। म्हणजे बल आणि विस्थापन यांचा विद्यार्थी मित्र गुणाकार केला की त्याला आपण काय म्हणणार आहोत, कार्य असं म्हणणार आहोत। त्यानंतर बघा की महत्वाची ह्याच्यातला जो एक मुद्दा आहे तो मी इथे कव्हर करणार आहे। काल आपण काय घेतलं की कार्य, शक्ती आणि ऊर्जा ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं, तर ह्याच्यामध्ये कार्य, शक्ती आणि ऊर्जा ह्याच्यासाठी कोणकोणत्या क्वांटिटी किंवा कोणकोणत्या भौतिक राशी महत्वाच्या आहेत, तर त्यामध्ये येतं बल, त्याच्यानंतर येतं विस्थापन आणि त्याच्यानंतर येतं कार्य म्हणजे फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि वर्क या अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत। त्यानंतर आपण काय पाहिलं की कार्याचं SI एकक पाहिलं आणि कार्याचं CGS एकक आपण पाहिलेलं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर आपण काय पाहिलं मागील लेक्चर मध्ये किंवा पार्ट 1 मध्ये, तर पार्ट 1 मध्ये बल म्हणजे कार्य आपण गणितीय सूत्रामध्ये कसं हे काय करतो, दर्शवतो, तर कार्य हे गणितीय सूत्राच्या माध्यमातून जर आपण दर्शवायचं म्हटलं तर ते कसं दर्शवतो, तर कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, बरोबर आहे। तर कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी खूप काय केलं, गायडन्स केलं। कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, बरोबर आहे। कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन म्हणजे ते जर तुम्ही असे लिहायचं म्हटलं तर वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे। वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट। कळतंय का विद्यार्थी मित्र? बघा अत्यंत फार महत्वाचा घटक आहे की कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन। आता मला सांगा की कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, तर मागील लेक्चर मध्ये आपण तेच सांगितलेलं की तुम्हाला मी काही एक्झाम्पल द्वारे ते काय केलं होतं, स्पष्ट केलेलं होतं। या लेक्चर मध्ये कार्य, शक्ती भाग 2 असं या लेक्चरचं नाव आहे। तर या लेक्चर मधील आपण त्याच्या पुढील मुद्दे काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत। तर विद्यार्थी मित्र आपल्या आजच्या टॉपिकचं किंवा कार्य, शक्ती आणि ऊर्जा या टॉपिक मधला एक आपण सब पॉइंट बघणार आहोत, त्याचं नाव आहे कार्य, शक्ती, कार्य, शक्ती, ऊर्जा, कार्य, शक्ती, ऊर्जा भाग 2, बरोबर आहे। कार्य, शक्ती, ऊर्जा भाग 2। विद्यार्थी मित्र हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे। कार्य ही अदिश राशी आहे। बघा मुद्दा काय आपला, कार्य ही अदिश राशी आहे। कार्य ही अदिश राशी, बरोबर आहे। कार्य ही अदिश राशी आहे। कार्य ही अदिश राशी आहे कारण कार्य या राशीला दिशेची आवश्यकता नाही। कार्य या राशीला दिशेची आवश्यकता नाही, बरोबर। आता दिशा म्हणजे कोण, तर त्याला आपण डायरेक्शन असं म्हणतो, बरोबर आहे। कार्य या राशीला दिशेची आवश्यकता नाही, कार्य या राशीला दिशेची आवश्यकता नसते, बरोबर। कार्य या राशीला दिशेची आवश्यकता नसते, म्हणून ती अदिश राशी आहे, बरोबर। म्हणून ती अदिश राशी आहे। फक्त परिमाण आवश्यक, त्यामध्ये
फक्त परिमाण आवश्यक, त्यामध्ये फक्त परिमाण आवश्यक. विद्यार्थी मित्र हो, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. हा आपण शालेय जीवनामध्ये हा मुद्दा खूप साऱ्या वेळेला काय केलेला आहे तर अभ्यासला गेलेला आहे, परंतु त्याचं जे असणारं एक्सप्लेनेशन आहे ते आपण आता ह्या लेक्चर मध्ये एमपीएससी दृष्टीने फॉलो करणार. की कसं आहे, आता शालेय जीवनामध्ये कसं असतं की आपण आन्सर ही लिहित असतो, परंतु इथे आन्सर ही आपल्याला निवडण्यासाठी दिलेले असतात. बरोबर आहे. 4 जर पर्याय असतील तर इलिमिनेशन मेथडद्वारे कसे पर्याय लक्षात ठेवावेत हे आपल्याला इथे आलेलं पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्र हो, बघा की कार्य शक्ती ऊर्जा भाग 2. बरोबर आहे. कार्य शक्ती ऊर्जा भाग, आता कार्य शक्ती ऊर्जा भाग 1 आपण पाहिलाच होता. तर कार्य शक्ती ऊर्जा भाग 2 मध्ये आपण काय करणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो, बघा की कार्य शक्ती, बरोबर आहे, कार्य शक्ती ऊर्जा भाग, बरोबर, कार्य शक्ती ऊर्जा भाग 2. आता कार्य शक्ती ऊर्जा भाग 1 मध्ये आपण पाहिलं होतं, तर कार्य शक्ती ऊर्जा भाग 2 मध्ये आपण काय करणार आहोत तर कार्य ही अदिश राशी आहे. कार्य या राशीला दिशेची आवश्यकता नसते, म्हणून ती अदिश राशी आहे, त्यामध्ये फक्त परिमाण आवश्यक असते. आता परिमाणाला अल्टरनेट आपण जो शब्द पाहणार आहोत, परिमाणलाच आपण काय म्हणतो तर परिमाणला मी मॅग्निट्यूड असं म्हणतो. बरोबर आहे. परिमाणलाच मी काय म्हणतो तर परिमाणला मी मॅग्निट्यूड असं म्हणतो. म्हणजे काय की मॅग्निट्यूड या संख्येमध्ये दाखवलं जातं. आता मला सांगा की कार्य ही अदिश राशी आहे की नाही. मी काय म्हणतो की कार्य ही अदिश राशी आहे. आता अदिश या शब्दावर जर तुम्ही फोकस केलं, अदिश या शब्दावर जर तुम्ही फोकस केलं तर तुम्हाला काय जाणवलेलं आपल्याला पाहायला मिळेल की जर कार्य, माझं स्टेटमेंट इथपर्यंत समजा मी स्टॉप केलं, इथे स्टेटमेंट मी काय केलं कट केलं, इथे मी स्टेटमेंट काय केलं कट केलं. कार्य ही अदिश राशी आहे, कार्य ही काय आहे अदिश राशी आहे. आता कार्य ही जर विद्यार्थी मित्र अदिश राशी असेल तर आपल्याला हे नक्की जाणवलेलं पाहायला मिळेल की कार्य ही कशी आहे, कार्य ही अदिश राशी आहे. बघा मी पुन्हा पुन्हा वारंवार अदिश या शब्दाचा उच्चारण का करतोय, कारण अदिश या शब्दावर तुम्ही फोकसफुली जर काय एवढं की कॅप्चर ठेवलं किंवा अदिश या शब्दावरती जर तुम्ही फोकस ठेवलात तर तुम्हाला नेमकं कार्य अदिश का आहे त्याच्या मागचं रिझन बिहाइंड इट हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा अदिश, अदिश म्हणजे काय की जी राशी व्यक्त करण्यासाठी, एक साधा मुद्दा मी तुम्हाला इथे नोट डाऊन करून देतो की जी भौतिक राशी, बरोबर आहे, जी भौतिक राशी व्यक्त करण्यासाठी, जी भौतिक राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते, जी भौतिक राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते, जी राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते त्याला आपण अदिश राशी, त्याला आपण अदिश राशी असे म्हणतो. बरोबर आहे विद्यार्थी मित्रो, किती अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. बघा की दैनंदिन व्यवहारात आपण खूप साऱ्या गोष्टी काय करत असतो, जसं आपण बंद पडलेली गाडी ढकलत नेणे, त्यानंतर घरामध्ये आपण एखाद्या ठिकाणाहून टेबल आपल्या कामासाठी जर लागत असेल तर एखाद्या ठिकाणावरचे टेबल हे आपण सरकवत दुसऱ्या ठिकाणी नेणे, त्यानंतर जसं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असतं, कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये जे वर्कर असतात, बरोबर, किंवा जे आपलं बांधकाम करणारे लोक असतात, बरोबर आहे, तर ते जो असणारा दगड आहे म्हणजे विटा असतील, फाडी असेल, ती काय करत असतात की ती उचलून एका ठराविक पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला नेतात. म्हणजे काय, आणि एक महत्वाचा अजून मुद्दा आहे की विस्थापनाशिवाय कार्य शक्य होत नाही. तिसरा मुद्दा लिहून घ्या, अत्यंत महत्वाचा आहे. विस्थापनाशिवाय कार्य अशक्य असते. विस्थापनाशिवाय कार्य अशक्य
असते, बरोबर आहे. मग कार्य शक्ती ऊर्जा भाग 2. कार्य ही अदिश राशी आहे. कार्य या राशीला दिशेची म्हणजे डायरेक्शनची आवश्यकता नसते, म्हणून ती अदिश राशी आहे. त्यामध्ये फक्त परिमाण आवश्यक, म्हणजेच परिमाणलाच मी तुम्हाला मेन्शनिंग म्हणजे जे आपले पारिभाषिक शब्द आहेत ते सुद्धा लिहून देतो, त्याला आपण मॅग्निट्यूड असं म्हणतो. जी भौतिक राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते त्यालाच आपण अदिश राशी असे म्हणतो. विस्थापनाशिवाय कार्य अशक्य असते. विद्यार्थी मित्र हो, बघा की अत्यंत जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मी या लेक्चर मध्ये कव्हर करत आहे. हे जे लेक्चर आहे हा कार्य ऊर्जा आणि शक्ती या टॉपिकचा दुसरा भाग आहे. तर कार्य ऊर्जा शक्ती भाग नंबर 2. तर बघा आतापर्यंत आपण काय कव्हर केलं की कार्य ऊर्जा शक्ती एक्सप्लेन करण्यासाठी जे फॅक्टर लागतात ते फॅक्टर मी एक्सप्लेन केले. त्यानंतर कार्य जे आहे त्या कार्याचं मी काय केलं, व्याख्या दिली. त्याच्यानंतर कार्य म्हणजे त्याच्यानंतर त्याचं एसआय एकक सीजीएस एकक लिहिलं, मी सांगितलं तुम्हाला. नंतर कार्य ही अदिश राशी काय आहे ते सांगितलं. त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे की कार्य, बरोबर आहे, कार्य हे धन ऋण, कार्य हे धन ऋण किंवा कार्य हे धन ऋण किंवा शून्य असू शकते. कार्य हे धन ऋण किंवा शून्य असू शकते. विद्यार्थी मित्र अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. मी आधी पॉइंट लिहितो नंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं देतो. 1 न्यूटन जर आपण पाहिलं तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन इतकं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. जर तिसरा मुद्दा पाहिला तर विद्यार्थी मित्र हो, 1 जूल बरोबर 10�7 अर्ग. 1 जूल बरोबर 10�7वा अर्ग. आता बदलामुळे घडणारे कार्य, बरोबर आहे, आपला पुढचा मुद्दा आहे बदलामुळे, बरोबर आहे, बदलामुळे घडणारे कार्य, बदलामुळे घडणारे कार्य, बदलामुळे घडणारे कार्य. बघा विद्यार्थी मित्र हो की तुम्हाला पहिलं कार्य देतोय ते म्हणजे कार्य काय असेल की धन कार्य असेल. पहिलं कार्य कोणतं, धन कार्य. त्याच्यामध्ये बल आणि विस्थापन म्हणजे फोर्स, म्हणजे थोडक्यात बल व विस्थापन, बरोबर आहे, बल व विस्थापन, दिशा समान असं म्हणतो. मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला लिहून देतो. तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळेलच. त्याचं उदाहरण तुम्हाला मी इथे तुम्हाला मेन्शन करून देतो की बंद पडलेले वाहन ढकलत नेणे, बंद पडलेले वाहन ढकलत नेणे, बंद पडलेले वाहन ढकलत नेणे. नेक्स्ट आहे पॉइंट आपला. बघा पहिला मुद्दा काय की बंद पडलेले वाहन ढकलत नेणे. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे जेव्हा दिशा विरुद्ध असते, म्हणजे त्यावेळी आता ऋण म्हणतो ना, ऋण असणं म्हणजे काय की दिशा विरुद्ध, दिशा विरुद्ध असणे, बरोबर आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणणे की चेंडू अडविणे, चेंडू अडविणे. त्यानंतर बल व विस्थापन एकमेकांना लंब, बरोबर आहे. हा, आणि याचं उदाहरण तुम्ही लिहून घ्या वाटल्यास. उदाहरण असं असेल की चेंडू अडवणे हे उदाहरण झालं, कळलं का, चेंडू अडवणे उदाहरण आहे. त्यानंतर आपण बघणार की जे आपण शून्य कार्य म्हणतो, तर शून्य कार्याची व्याख्या तुम्ही लिहून घ्या की बल आणि दिशा, बल व दिशा लंबरूप असतात. बल व दिशा लंब रूप म्हणजे आपण त्याला परपेंडिक्युलर असं म्हणतो, लंब रूप असतात. बल व दिशा लंबरूप असतात.
बल व दिशा लंबरूप असतात. त्याचा आहे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे. बरोबर आहे. बघा विद्यार्थी मित्र की तुम्हाला मी अत्यंत महत्वाचं काय काय एक्सप्लेन करत आहे. तर बघा तुम्हाला काय एक्सप्लेन केलेलं आहे मी. तर कार्य हे बघा की मुळात कार्यशक्ती ऊर्जा भाग नंबर 2. तर कार्य हे धन ऋण किंवा शून्य असू शकते. ऑब्विसली बघा एखादी वस्तू आपण समोर म्हणजे काय करत असतो, एखादी वस्तू आपण समोर म्हणजे बंद पडलेली गाडी पुढे ढकलत नेतो. बरोबर आहे. त्यावेळी बल आणि विस्थापन एकाच दिशेला असतं. तसं आपण ते मागे पण आणू शकतो. बरोबर आहे. किंवा आपण करू पण शकत नाही. म्हणजे अशा केसेस वरून ते बनलेलं आहे. म्हणजे आपला पहिला मुद्दा आहे की कार्य हे धन ऋण किंवा शून्य असू शकते. त्यानंतर 1 न्यूटन बरोबर 10⁵5 डाईन असतो. 1 जूल म्हणजे बरोबर 10⁵7 वर्ग असतो. त्यानंतर बदलामुळे घडणारे कार्य. आता कार्याचे एकूण किती प्रकार पडतात, तर 3 प्रकार पडतात. त्यामध्ये धन कार्य, ऋण कार्य. बरोबर आहे. कार्याचे एकूण किती प्रकार पडतात, तर कार्याचे एकूण किती प्रकार पडतात, तर कार्याचे एकूण 3 प्रकार पडतात. त्यामध्ये धन कार्य, शून्य कार्य आणि ऋण कार्य. तर धन कार्य म्हणजे काय, तर धन कार्य म्हणजे बल व विस्थापन यांची दिशा काय असते, समान असते. म्हणजे जिकडे बल असेल तिकडेच विस्थापन असतं. बरोबर आहे. म्हणजे एखादे टेबल असेल तर टेबलला मी धक्का दिला, तर धक्का दिल्यानंतर जिकडे ज्या साईडला मी बल लावतोय त्याच साईडला विस्थापन होतं. म्हणजे थोडक्यात जर आपण बोलीभाषेमध्ये म्हणायचं म्हटलं तर ज्या बाजूला वस्तू मी काय करतो ढकलतो त्याच बाजूला ती जाते. बरोबर. त्याचं एक्झाम्पल काय आहे की उदाहरण आहे बंद पडलेले वाहन ढकलत नेणे. ऋण कार्य जे आहे ते ऋण कार्याच्या दिशा मात्र विरुद्ध असतात. आता कोणाच्या दिशा विरुद्ध असतात, तर बल आणि विस्थापन यांच्या दिशा विरुद्ध असतात. ऋण कार्यामध्ये बल आणि विस्थापन यांच्या दिशा विरुद्ध असतात. का, कारण तुम्हाला मी सांगतो चेंडू अडवतो ना आपण. बघा की क्रिकेट खेळताना काय करतो की बॅट्समन असतो तो चेंडूला काय करतो, हिट करतो. हिट केल्यानंतर बघा की त्याची दिशा विरुद्ध येते. का, कारण चेंडू अडवल्यावर थोडासा तो विरोध करतो प्रत्येक गोष्टीत. बरोबर. म्हणजे काय की दिशा म्हणजे उदाहरणार्थ ऋण कार्य म्हणजे काय की दिशा त्याच्या एकमेकांच्या विरुद्ध, बल आणि विस्थापन यांच्या दिशा एकमेकांच्या विरुद्ध असतात. आणि चेंडू अडवणे हे त्याचं उत्कृष्ट एक्झाम्पल असलेलं पाहायला मिळेल. आपण धन कार्य घेतलं, ऋण कार्य. आता आपण शून्य कार्य बघू. बल आणि विस्थापन एकमेकांना काय असतं, लंबरूप असतं. म्हणजे जर बल असं असेल तर त्याला विस्थापन काय असतं, परपेंडिक्युलर. म्हणजे थोडक्यात बल आणि विस्थापन यांच्यामध्ये असणारा जो कोन आहे तो 90 अंशाचा असतो. आणि पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हेच त्याचं एक्झाम्पल आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या लेक्चर मध्ये कार्यशक्ती ऊर्जा भाग 2 मध्ये आपण काय केलं की कार्य जर एखाद्या गोष्टीमध्ये बदल झाला तर कार्य कसं घडतं, त्यावरून त्याचे धन ऋण आणि शून्य असे प्रकार पाहिले. त्यानंतर त्याची आपण एक्झाम्पल्स पाहिली. आणि त्यानंतर 1 न्यूटन आणि 1 जूल म्हणजे 1 न्यूटन बरोबर 10⁵5 डाईन असतो आणि 1 जूल म्हणजे 10⁵7 वर्ग असतो. आणि कार्य हे धन ऋण किंवा शून्य असू शकते. तर विद्यार्थी मित्र कार्य शक्ती ऊर्जा भाग नंबर 2 या लेक्चर मध्ये आपण एका महत्वाच्या संकल्पना घेतलेल्या आहेत. आणि याच्या नेक्स्ट भागामध्ये आपण पुढचा भाग जो आहे म्हणजे कार्य शक्ती ऊर्जा भाग 3 हा कव्हर करणार.